1 वर्ष पूर्ण झालं त्या गजराची, त्या आरतीची, त्या भक्तीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. कानांनी तो सूर पुन्हा ऐकण्याची आस धरली होती. आणि अखेर तो क्षण आलाय. पुन्हा एकदा आपण निघालो आहोत कोकणच्या दिशेने, आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी. आठवणी, आनंद आणि भक्ती सोबत घेऊन. गणपती बाप्पा मोरया. टाइम झाला आहे सकाळचा 3:34 आणि सगळं बांधून वगैरे झालं आहे आपलं. दाखवतो चक्का हे बघा, असं काही सामान बांधलं आहे आपण आणि आपण पण तयार, आपला विलन पण तयार. तर चला आता पेट्रोल गाडीत आहे, 3 कांड्या आहेत तरी फुल करून घ्याव्या एकदा आणि मग पुढे जाऊ, पुढच्या प्रवासाला लावूया. ते सामान असं बांधलं आहे तर बसायचं म्हणजे ठीक आहे. 1 2 आईच्या गावात 3. चल, गणपती बाप्पा मोरया. जय हनुमान. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे. पेट्रोल म्हणजे आहे तसं गाडीत, पण तरी पण टाकी एकदा आपण फुल करून घेऊया. आणि हे ग्लोव्स इथं ठेवले आहेत मी, कारण आत्ताच पाऊस पडत होता. आता बघूया पुढे भेटतोय नाही भेटतोय. तर पहिले आपण पेट्रोल टाकूया. पेट्रोल टाकून घेऊया. पेट्रोल फुल करा. हां, चला पेट्रोल तर टाकून झालं. आता डायरेक्ट मे बी मी तुम्हाला पुढेच भेटतो, कारण तसंही हे काय शिरफाटा रोड ते कळंबोली फाटा हे सगळं तर आपल्याला काय नेहमीच आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे थोडं पुढे जाऊ आपण, थोडं शहरातून बाहेर पडू, डोंबिवलीतून. आणि डोंबिवली मुंबईतून बाहेर पडू. तेच ते डोंबिवली मुंबईमध्येच येते बाई. बाहेर पडू आणि मग मी मिळतो तुम्हाला. आणि तोपर्यंत थोडा उजेड झाला तर झालाच, कारण आता 4 वाजलेत. 4 वाजलेत. ठीक आहे, तोपर्यंतसाठी टाटा. मित्रांनो, आता पोचलो आपण पळसपे फाटा. आईच्या गावात. आता इथून लेफ्ट मारून सननन पिरी पिरी पिरी. कसा सनन पिरी पिरी पिरी. सो आपण आता जॉईन झालो NH66 ला. आता बघूया रोड कसा आहे काय आहे आणि किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. तर मित्रांनो, आता आपण आहे कर्नाळा अभयारण्यामध्ये. पण तुम्हाला काहीच दिसणार नाही, काहीच म्हणजे काहीच नाही, कारण अंधार आहे. गोप्रो अंधारात शूट करत नाही आणि 10 वेळा आम्ही सेटिंग हलवत नाही. ठीक आहे, आता मे बी मी तुम्हाला डायरेक्ट उजेड पडेल ना तेव्हाच भेटीन, कारण तसंही तुम्ही बघताय आता की गोप्रो काहीच शूट करत नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट भेटू उजेड झाला की. ओ सुबह हो गई मामू. तर आता आपण पोचलोय. आत्ताच मी माणगाव क्रॉस केला आहे, म्हणजे माणगाव सोडून थोडा पुढे आलो आहे आता. आणि आता माणगाव सोडल्यानंतरचा हायवे ना, 1 नंबर हायवे. आता आपल्याला पूर्ण संगमेश्वरपर्यंत असा भेटेल. मध्ये फक्त लोणेरेमध्ये थोडा खराब भेटेल. आता बघूया. तर बघा, आत्ता खरं चालू झालं आहे कोकणचं सौंदर्य. 1 नंबर.
आत्ता आपण लोणेरे क्रॉस केलं आहे. थोडं 10 मिनटं मी थांबलो होतो. आता परत आपण निघालो पुढे. आता मस्त कुठेतरी एक चहा याला थांबू असा देसी कट्ट्यावरती आणि मग पुढे निघू वापस. रेनकोट आणि जॅकेटचे दोघांचे चैन खोलले आहेत भाई. गारगार वाटतं, एकदम थंडगार हवा जाते, कडक. रत्नागिरी पणजी हा रोड असाच संगमेश्वर पर्यंत आहे. संगमेश्वरच्या पुढे लांजा रत्नागिरीचा हातकांब्या ना, तो रोड खूप खराब आहे. पण आपल्याला त्या रोडला जायचंच नाही आहे. आपण जाणार आहोत संगमेश्वर बस स्टॉपच्या इथून लेफ्ट मारून डायरेक्ट देवरुख साखरपा मारून डायरेक्ट आपण वाटूच्या इकडे म्हणजे राजापूरला डायरेक्ट बाहेर पडू आपण. समोरचा व्ह्यू बघा, क्या बात है, क्या बात है भाई, एक नंबर. रस्ता बघा भाई, रस्ता एक नंबर आहे भाई. आणि जे रस्ता ना खरंच खूप चांगला आहे. आणि ते इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ते टाकतायत ना, ते खरंच चुतिया लोक आहेत एक नंबरची. 100 ते 200 मीटरचा फक्त पट्ट्याचा शूट करतात आणि ती गोष्ट ते पोस्ट करतात बस. रस्ता एवढा खराब नाही आहे. बिंदास या तुम्ही गाडी घेऊन, बाईक तर बाईक, कार तर कार. एवढा खराब रस्ता नाही आहे आपला. उघडकाले त्या कंटेंट क्रिएटरने व्ह्यूजसाठी ना की वाट लावून टाकले. ढगं बघताय, जोशी वडेवाले. पण आम्हाला भूक नाही लागली. आम्हाला तर देशी हा पेट्रोल पंप माहिती आहे. गेल्या वर्षी मी इथेच पेट्रोल भरला होता. आता तर अजून 4 कांड्या आहेत. बघू, ॲटलिस्ट चिपळूणपर्यंत तरी गेली पाहिजे गाडी. चिपळूणपर्यंत नाही गेली तर भाई काम फिट ना, टंगरा टाईट, मग काहीच फायदा नाही भाई. घरापासून आपले निघून जवळजवळ किती झाले माहिती आहे का? 170 किलोमीटर झाले. 170 किलोमीटर झाले. पण बँडी लेण्या बघा, लेण्या, गांधारपाली लेण्या. भाई रोड बघा भाई, भाई एक नंबर आहे भाई, एक नंबर भाई, एक नंबर रोड आहे भाई. 6 लेनचा रोड आहे भाई, 6 लेन, कडक कडक. समोर व्ह्यू बघा डोंगराचा. गोप्रोचा काय घंटा कॅप्चर करेल, पण बघा एक नंबर. असं वाटतं बाईकमध्ये ना अजून एक गिअर पाहिजे होता, 7वा. मजा आली असती भाई. तर आता आपण पोचलोय पोलादपूरला. पोलादपूर इथून वरून आज सर्व्हिस रोड घेऊन गेलात तर महाबळेश्वर लेफ्ट साईडला. पण आपल्याला जायचं सीधा, एकदम सीधा. घाट लागला आता कोणता तरी, मे बी मला वाटतं आता ना कशेडीचा भोगदा येईल पुढे. तर मित्रांनो आता आपण पोचलोय कशेडी भोगद्याजवळ. मित्रांनो एक लफडा झाला आहे. मी एवढी कर तयारी केली आजच्या व्हिडिओसाठी, पण म्हणजे तयारी म्हणजे शूज घेतले, ट्रायपॉड घेतला आणि असे म्हणजे ॲक्सेसरीज घेतल्या थोड्या, की बोला थोडा वेगळ्या प्रकारे व्लॉग बनवूया. आणि एवढं सगळं घेतलं आणि जी मेन गोष्ट आहे ना तीच खराब झाली आपली, जे आपला गोप्रो. मित्रांनो गोप्रो गेला म्हणजे आता काहीच करू शकत नाही आपण, ना शूटिंग करू शकतो ना काही, म्हणजे काहीच नाही.
तसा मी आलो आता संगमेश्वरच्या पुढे आलो आहे, साखरप्याला आहे आणि तो आतला रोड घेतला आहे मी देवरुख साखरपावाला. आणि आता इथून हा मला वाटोळमध्ये बाहेर काढलं, राजापूरच्या राजापूर नाही ओणीमध्ये, राजापूरच्या थोडं मागे. आणि व्लॉग म्हणजे असा मी तोडका मोडका शूट केला आहे. आता बघूया, मोबाईलमध्ये शूट केला आहे आणि अर्धा गोप्रोमध्ये आहे, जे स्टार्टिंगला जेवढं रेकॉर्ड झालं तेवढं. आता बघूया, त्याच व्हिडिओ टाकायला लागतील थोडं सिनेमॅटिक हे करून. बघा तुम्हाला आय होप आवडेल कारण मी काहीच करू शकत नाही आता. तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर आवडला नसेल तर काही हरकत नाही, मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय चेंजेस हवेत, ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चेंज करायचा ट्राय करू. वेलकम बॅक टू NH66 मुंबई गोवा हायवे. लेफ्टचा बंद आहे, राईटनेच टाकायला लागेल गाडी. गणपती बाप्पा म्हणजे आशेचं प्रतीक. किती वादळं आली, किती अडचणी आल्या, तरी आपण पुन्हा सुरुवात करू शकतो, याचं जिवंत उदाहरण. बाप्पा सांगतात, अडथळे हे रस्त्यातले दगड नाही, तर ते तुझ्या प्रवासाला मजबूत पायाभरणी देणारं पायरी आहे.
मुंबईच्या गडबडीतून कोकणाच्या शांततेकडचा हा प्रवास खास होता. वाटेत अडथळे आले, गोप्रोनेही साथ सोडली, पण माझा उत्साह नाही. मोबाईलमध्येच आठवणी कैद केल्या, कारण खरी मजा कॅमेऱ्यात नसते, ती प्रवासातच असते. त्या प्रत्येक वळणात, त्या प्रत्येक श्वासात हा प्रवास मनापासून अनुभवला आणि म्हणूनच तो अविस्मरणीय झाला. चला तर भेटूया आता मग पुढच्या प्रवासात. तोवर कोकणाच्या या गंधात आणि बाप्पाच्या चरणात हरवून जातो. गणपती बाप्पा मोरया.